समुपदेशन करत असताना खूप साऱ्या गोष्टी जेव्हा समोर येतात ना, की मुलं मुलींसोबत बोलल्या जाते, मुलगी काय म्हणते, मुलं काय म्हणतात, त्यातून ना एक मुद्दा लक्षात आला. तो म्हणजे की आपण म्हणतो आईने मैत्रीण व्हायला पाहिजे, वडिलांनी मित्र व्हायला पाहिजे. परंतु काय झालं की मैत्रीण व्हायला पाहिजे या स्पेसमध्ये त्या मैत्रिणीच्या परिभाषेत एवढ्या गुंतल्या गेलोत की आई हा टचच विसरून गेलो. म्हणजे ठीक आहे, मैत्रीण आहे, मग मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे, मैत्रिणीसारखं बोललं पाहिजे. तर मग आई जेव्हा पुढे येईल आणि आई म्हणून जेव्हा रागवायला लागू किंवा बोलायला लागू, तेव्हा आई मुलीचा स्पेस तयार नाही होत. तर तो भूमिका आईनी किंवा वडिलांनी ती निभवता आली पाहिजे. जेव्हा मी फ्रेंडच्या भूमिकेत गेलो तेव्हा मी फ्रेंडसारखं वागलं पाहिजे, पण तिथे बाप विसरला नाही गेलं पाहिजे. आणि जिथे मी आई म्हणून माझ्या मुलांना हँडल करते आहे, तर मी तिथे मैत्रीण हा भाग विसरलो नाही पाहिजे. आणि मैत्रीण म्हणून जेव्हा मी हँडल करते तेव्हा मी आई ही भूमिका विसरली नाही पाहिजे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि काय होतं की मग आई आणि मुलगी चालल्या, हॉटेलिंग करून आलो, फिरून आलो, सगळ्या करून आलो, पण आईला आवडत पण नाही आहे कुठेतरी की यार मला ही गोष्ट तुझी आवडली नाही, पण म्हणू शकत नाही कारण तू तर माझ्या मैत्रिणीसारखी आहेस. मग आई कुठे गेली? तर आई ही बाप की आई अशी जागृत असली पाहिजे. त्या मुलांना असं वाटलं पाहिजे जेव्हा जेव्हा आई माझ्यासोबत असते, एक मैत्रिणीसारखी असते, तिथे कुठेतरी तिची आईपणा डोकावत असतो आणि माझी आई कुठेतरी मला थांबवण्याचा किंवा तिथे टच देण्याचा प्रयत्न करत असते. ही भूमिका सांभाळणं खूप गरजेचं आहे. जर ही भूमिका आपल्याला सांभाळता येत नसेल, ती भूमिका कशी घेऊन चालावी हे कळत नसेल, तर अर्थातच तुम्हाला एक माहिती घेणं गरजेचं आहे, एक कोचकडून त्या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आपल्या मुलांना वाढवायचं असेल तर योग्य पॅरेंटिंगची गरज आहे. आणि ती पॅरेंटिंग शिकायसाठी किंवा माहिती घेण्यासाठी, टिप्स घेण्यासाठी तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता किंवा DMमध्ये छान पद्धतीने विचारू शकता. मी सदैव तुमच्यासोबत आहे आणि सगळ्या माहिती पोचवण्याचं सुद्धा काम करेल. तर नक्की आपण आपलं बाल सुदृढ होण्यासाठी, ते संस्कारित होण्यासाठी आपण पॅरेंटिंग खूप पद्धतीने घेऊन जाऊया. धन्यवाद.